भाकप कार्यकर्ते दिलदार मुजावर यांना मारहाण करणाऱ्या शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, पल्लवी यादव आणि अंमलदार अमित प्रधान यांचं निलंबन करण्यात यावं आणि पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांची बदली करून मारहाण प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकार बैठकीत केली आहे। शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते दिलदार मुजावर आणि अकीब पठाण यांना 28 जानेवारी 2025 रोजी शाहूपुरी पोलिसांनी पोलीस ठाण्यातच मारहाण केली होती। या प्रकरणी आपण भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं वारंवार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दाद देखील मागितली आहे, पण अद्याप याबाबत कोणतीच कारवाई झालेली नाही। एकीकडे भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान ड्रोन बंदी असताना कोल्हापुरात अनेक खासगी कार्यक्रमांमध्ये ड्रोनचा वापर करण्यात आला होता। शहरात अनेक ठिकाणी अवैध व्यवसाय फोफावले आहेत, पण शाहूपुरी पोलीस यावर कारवाई करत नाहीत। मात्र पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या सर्वसामान्य लोकांना दमदाटी करून मारहाण करतात, असा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते दिलदार मुजावर आणि अकीब पठाण यांना शाहूपुरी पोलीस ठाण्यातच मारहाण केली गेली आहे। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे, पल्लवी यादव आणि अंमलदार अमित प्रधान यांचं तत्काळ निलंबन करण्यात यावं, पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांची तत्काळ बदली करण्यात यावी, या प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत तपास करण्यात यावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे यांनी पत्रकार बैठकीत केली आहे। सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे, पण त्याप्रमाणे कोल्हापुराचे पोलीस वागत नाहीत। हे या व्हिडिओ जे आम्ही आपल्या पुढे दिलेले आहेत त्याच्यावरून सिद्ध होतं। तो पूर्ण पुरावा आहे की संगनमतानी पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी एका निरपराध आमच्या पार्टीच्या मेंबरला मारहाण केली आणि दुसरीकडं जे प्रतिष्ठित लोक आहेत किंवा धनदानगे आहेत त्यांना सर्व नियम डावलून सर्व कायदे बासनात बांधून या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलं। युद्धबंदीच्या काळामध्ये ड्रोन देखील उडवण्यात आला। तर त्याच्यामुळं आमची मागणी अशी आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी युद्धाच्या वेळेला ड्रोन बंदी केलेली होती, या सर्वांच्या वरती कायदेशीर कारवाई करावी। त्यामध्ये जे हे होते मारहाण करणारे विशाल मुळे होते सहाय्यक पोलीस निरीक्षक, तसंच सहाय्यक पोलीस निरीक्षका पल्लवी यादव आणि त्या ठिकाणी असणारे ठाणे अंमलदार अमित प्रधान यांना निलंबित करण्यात यावं। आणि त्या प्रसंगाला ज्यावेळेस जो व्हिडिओ आम्ही दाखवला त्यावेळेला पोलीस निरीक्षक डोके तिथं आले होते, ते रक्त तुडवत त्या ठिकाणावरनं गेले। तर त्यांनी आम्हाला माहिती अधिकारात माहिती देताना सुद्धा खूप विलंब लावला आणि त्या ठिकाणी त्या दिवशी रात्री पोलीस उपअधीक्षक अजित टिके हे देखील आलेले होते। त्याच्यामुळं ही जी चौकशी करायची आहे, जी ह्युमन राईटनी आदेश दिलेले आहेत त्याचा रोजनामा देखील मी आपल्याकडे दिलेला आहे। ह्युमन राईटनी जे आदेश दिलेले आहेत त्याची जी चौकशी करायची आहे त्याच्यासाठी यांची निलंबन करून आणि ह्या दोन अधिकाऱ्यांची पोलीस निरीक्षक आणि DYSPची बदली करून निपक्षपाती चौकशी करावी, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी आणि कोल्हापूरचा बिहार किंवा बीड होण्यापासून थांबवावं असं मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून, पालकमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून या ज्या गैरकृत्य होत आहेत आणि पोलिसांच्या प्रतिमेला तडा जातोय, पोलिसांची प्रतिमा खालावली जाते, ती उंचावण्यासाठी नवीन जे SP आलेले आहेत योगेश कुमार गुप्ता यांच्याकडनं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो की सगळे हे जे 2 नंबरचे धंदे चालू आहेत ते सगळे बंद करावे, हे जे 2 नंबरचे व्यवसाय चालू आहेत ते सर्व बंद करावेत अशीच आमची त्यांच्याकडं सर्व पोलीस प्रशासन, राजकीय मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांच्याकडं आग्रहाची मागणी आहे, विनंती आहे। या पत्रकार बैठकीदरम्यान शाहूपुरी पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचे CCTV फुटेज दाखवण्यात आलं। या पत्रकार बैठकीला दिलीप पवार, दिनकर सूर्यवंशी, रमेश पडणगेकर, मारुती नलवडे, उत्कर्ष पवार, इर्शाद फरास, अकीब पठाण, दिलदार मुजावर, बाबा बुचडे उपस्थित होते।